नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो. आरटी मधनं फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली. 18 मार्च पर्यंत फॉर्म भरण्याची डेट एक्सटेंड करून मिळालेली आहे. त्याच्यापेक्षा पुढे जाऊ शकते. 1 किलोमीटर पर्यंत शाळा तुम्हाला दिसते, अजून 3 किलोमीटर पर्यंत शाळा तुम्हाला दिसत नाहीये. ते पण दिसणं सुरू होईल काही दिवसात. ते शिक्षण विभागाकडनं परिपत्रक येऊन जाईल. पण आता समजून घेऊया आजच्या डेट पर्यंत किती शाळांची नोंदणी झाली होती, किती जागा आल्या होत्या आणि आतापर्यंत महत्वाचं की अर्ज किती आलेले आहेत. तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या पण चेक करू शकता, पूर्ण महाराष्ट्राच्या पण चेक करू शकता. कशा थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो. पण तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला बघा एवढे सगळे कोर्सेस आमच्याकडे अवेलेबल आहे. एक्झाम, नवोदय एक्झाम आहे, स्कॉलरशिप एक्झाम आहे, ऑलिम्पियाड एक्झाम आहे, NTS, MTS सैनिक स्कूल एक्झाम आहे, होमी बाबा असेल, मंथन असेल, NMMS असेल, यासारख्या बॅचेस मार्गदर्शन आम्ही करत असतो. त्यासाठी काय करा, इग्नाइट पाठशाळा नावाचा ॲप प्ले स्टोरनं डाउनलोड करा आणि हवी ती बॅच परचेस करा. त्याचबरोबर तुम्हाला काउन्सिलिंगची बॅच पण इथे असते. RT संदर्भात स्पेशली काउन्सिलिंगची बॅच आहे, 49 रुपयात, ती पण तुम्ही जॉईन करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा पूर्ण महाराष्ट्राचा आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये टोटल आरटीच्या स्कूल किती होत्या, तर त्या आहे 8,697. आरटी व्हॅकन्सी महाराष्ट्रात टोटल किती, 1,14,716 आहे. आतापर्यंत किती ऍप्लिकेशन आले, तर एका पदाला जवळपास दुप्पट जवळपास अर्ज आलेले आहेत. 2,09,043 अर्ज आत्ताच्या डेट पर्यंत आलेले आहेत. मग पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला सिलेक्शन आणि कन्फर्म ऍडमिशन बघायला मिळतील. पण सध्या तरी टोटल फॉर्म जे आले 2,09,043 आले. त्या तुलनेत मागच्या वर्षी खूप जास्त फॉर्म होते. ह्या वर्षी कमी येण्याचा इश्यू असा आहे की 1 किलोमीटरच्या रेंज मधल्या शाळा दिल्यामुळे हे कमी झालेलं आहे. तुम्ही प्रत्येक जिल्हानी आहे, तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता तिथे वेबसाईटला. ह्या वेबसाईटला गेलं की ऍडमिशन शेड्यूल, त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे RT 2026-27 स्टेटस. यावरती क्लिक केलं की तुम्हाला जिल्हानिहाय बघायला मिळतील. बघा जसं की अहिल्यानगरचा विचार केला तर अहिल्यानगरमध्ये 348 शाळा आहे, व्हॅकन्सी 3,765 आहे आणि टोटल ऍप्लिकेशन 6,047 आलेले. असं प्रत्येक जिल्ह्याचं तुम्ही बघू शकता. इथे खाली बघाल तर 10-10 जिल्ह्यांचा गट आहे. असे खाली बघा 4 गट दिले जवळपास. हे 4 गटापर्यंत गेला तर तुम्हाला टोटल 36 जिल्ह्यांचा गट बघायला मिळेल टोटलमध्ये. ओके, त्यानंतर जर आपण बघितलं की तुम्हाला प्रत्येक स्कूलनुसार पण चेक करायचं असेल, तुम्ही जर खाली गेला फॉर्म भरताना तर इथे तुम्ही लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्ड फी इथे जर चेक केलं, सध्या तुम्हाला तुमचा जो तुम्ही बुक केलाय जो नंबर असेल तुमचा नंबर टाकून बघता येईल. इथे तुम्हाला बघता येईल फक्त कोणत्या स्कूलला किती व्हॅकन्सी आहे. मात्र तुम्हाला हे बघता येणार नाहीये की तुम्हाला त्या स्कूलमध्ये किती अर्ज आलेले आहे हे बघता येणार नाही. इथे तरी पण मी एकदा चेक करून तुम्हाला दाखवतो. बघा असं जर केलं तुम्ही तर तुम्हाला इथे सर्च करता येत आहे, नाही येत आहे RTचे ते स्कूल आहे. तर स्कूलमध्ये आपल्याला दिसत नाहीये किती अर्ज आले असं. इथे बघा, इथे फक्त तुम्हाला दिसतंय की व्हॅकन्सी किती आहे. बाकी स्कूलला किती आले आतापर्यंत फॉर्म ते दिसत नाहीये. तो जिल्हानिहाय डायरेक्ट दिसतंय, स्कूल निहाय तुम्हाला दिसत नाही. सो अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकतात की अर्ज किती आले. पण सध्या तुर्तास अर्जाची संख्या फार कमी आहे. पण आता सरकारने जसं उच्च न्यायालयाने सांगितलं आहे की इथे 3 किलोमीटरची रेंज द्यावी, ते जर लक्षात घेऊन परिपत्रक आलं आणि त्याच्या अगेन्स्ट जर इथे बदल झाला तर ही संख्या मात्र चांगली वाढताना आपल्याला दिसेल. सो याबद्दल ही अपडेट होती. अजून काही प्रश्न असेल मनामध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.